जागतिक महिला दिनानिमित्त चांदूर बाजार गोसी टोंपे महाविद्यालय येथे साप्ताहिक विदर्भ प्रकाशनचे संपादक संदीप वानखडे यांच्यातर्फे दिव्यांग मुला-मुलींना कपडे व विधवा महिलांना साड्या वाटप कार्यक्रम पार पडला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोसी टोंपे महाविद्यालयाचे अध्यक्ष भास्करदादा टोंपे, अखिल भारतीय पत्रकार संघाचे राष्ट्राध्यक्ष मनोहर सुने उपस्थित होते। यावेळी सुरेखाताई ठाकरे, मनोहरदादा सुने, गौरव किटुकले यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। तर कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अचलपूर नगर परिषदच्या नगराध्यक्ष रुपालीताई माथने यांनी उपस्थित होत्या। रुपालीताई माथने यांनी महिलांना विशेष मार्गदर्शन करीत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तर विदर्भ प्रकाशनचे संपादक संदीप वानखडे यांनी सुद्धा कौतुक केले। विदर्भ प्रकाशन वृत्तपत्राचे संपादक संदीप वानखडे हे मध्यम घराण्यातील असून सामाजिक कार्यामध्ये नेहमी त्यांचा पुढाकार असतो। तसेच ते त्यांच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून पीडितांना तसेच गोरगरिबे जनतेला न्याय मिळवून देण्याचे कार्य करत असतात। त्यांच्या याच कार्यामुळे आज संदीप वानखडे यांनी तालुक्यात सहित जिल्ह्यातील अनेक हृदयांमध्ये सन्मानाचे स्थान कमावलेले आहे। समाजासाठी काहीतरी करावे याकरिता पैसे नाही, विचार मोठे असायला पाहिजे असे त्यांचे मत आहे। यावेळी कार्यक्रमामध्ये 200 विधवा महिलांना साड्या वाटप तर 200 दिव्यांग मुली-मुलांना कपडे वाटप करण्यात आले। यावेळी सूत्रसंचालन नगर परिषद शाळेच्या शिक्षिका रावडे मॅडम यांनी केले। तर आभार प्रदर्शन अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर राहुल अहिर यांनी केले। तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते।